आता सगळ्यात पहिले मिरची म्हटलं की आपल्याला सगळ्यात आठवतं म्हणजे एक तर ती भाजीला वापरतो, नाही तर मग त्याचा ठेचा करतो. पण आज काहीच न करता अगदी छान असा चटपटीत मसाला बनवून जी आपण रेसिपी केली आहे ती म्हणजे अगदी झणझणीत पण मसालेदार अशी मिरची, जी तोंडी लावण्यासाठी असो किंवा अगदीच चपातीसोबत खाण्यासाठी असो, कशीही जरी खाल्ली ना त्याची चव ही अशी असेल की परत मागून मागून सगळेच खातील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी फ्रेश अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या मिरच्या खूप लांब आहेत. कारण मिरच्या म्हणजे दोन प्रकारच्या असतात. एक लवंगी मिरची असतात जी प्रचंड आपण झणझणीत असते, कारण ती भाजीसाठी वापरली तर ती योग्य आहे. पण ठेचा वगैरे आपण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी ती मिरची नाही वापरू शकत. पण अशा ह्या मिरच्या आहेत की ज्या खूप छान आणि त्याचा पोपटी रंग आहे आणि ती लांब आहे, त्याच्यामुळे ती तिखटसुद्धा कमीच असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मिरची आपण ठेचा किंवा अशी छान मसालेदार मिरची करायची असेल ना तर आपण वापरू शकतो, कारण ती तिखट लागत नाही. आणि जर आपण भाजीला वापरली तर ती भाजीसुद्धा कमीच तिखट होते. त्यामुळे शक्यतो मसालेदार मिरची करायला अशीच मिरची वापरायची जी तिखट कमी असते. आता तिचे आपण पहिल्यांदा देठ काढून घेतले, त्याचे 2 भाग केले कारण ती खूप लांब आहे आणि मध्यभागी असं कट करून घेऊया. आता इथे आपण सगळ्याच मिरच्या अशा मध्यभागी कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपण जेव्हा मसाला लावतो ना तो व्यवस्थित असा कोट होतो मसाला मिरच्यांना, त्यामुळे अशा कट करून घ्या. आता इथे मी सगळ्याच मिरच्या ज्या होत्या ज्याचे 2 भाग केले, 3 भाग केले आणि अशा मधोमध कट करून घेतल्या. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच, आता इथे जे सगळं साहित्य वापरलं ना ते फक्त 1 चम्मच वापरलं. इथे मी धणे 1 चम्मच घेतलेले आहेत. आपल्याला सगळं साहित्य त्याच पद्धतीने घ्यायचं. आता साहित्य मसाला म्हटलं ना, मिरच्या जास्त झाल्या म्हणजे जास्त असल्या की मसाल्याचं प्रमाणही वाढतं, मिरच्या कमी असल्या की मसाल्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. त्यामुळे इथे आपल्याला सगळंच 1 चम्मच असं करून घ्यायचं. आता जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच. तुम्हाला ना बडीशोप जर आवडत असेल ना तर बडीशोपसुद्धा तुम्ही टाकू शकता, कारण त्याची चवसुद्धा खूप छान लागते. आता आपण धणे, जिरे आणि ह्याच टेबलला बडीशोपसुद्धा टाकू शकतो आणि 1 चम्मच अशी राई टाकली आहे, जसं मोहरी टाकलेली आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं. हे भाजताना गॅस फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून ते करपणार नाही आणि मस्त असं खरपूस भाजलं जाईल. कारण काय होतं, मसाले जास्त भाजले किंवा त्याला असं म्हणजे करपट एक वास येतो, त्यामुळे मसाले ना आपण जेव्हा मिरची टाकतो तेव्हा त्याला कडसर असं म्हणजे कडसर अशी चव येते. त्यामुळे रेसिपी जसं आपण मिरच्यामध्ये टाकली ना की त्याचा कडसर चव येते, मग तिची पूर्णच चव बिघडून जाते. त्यामुळे काय करायचं की शक्यतो होईल तेवढं लो गॅस ठेवायचा आणि अगदी आपली थोडेसे गरम करून घ्यायचे. तर इथे आपला मसाला भाजून झालेला आहे, हा आपण काढून घेऊया. आता इथे ना हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि मस्त जाडसर खूप अशी पावडर नाही करायची, थोडीशी अशी भरड राहू द्यायची, जेणेकरून त्याची चव छान लागते. आता इथे बघा मी मसाला बारीक करून आधी थंड करून घ्यायचं, जेणेकरून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं की ते लगेच म्हणजे छानशी भरड होते त्याची. तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे, हा आपण बाजूला ठेवूया. आणि कढईमध्ये परत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. आता मोहरी छान अशी तडतडली पाहिजे, जेणेकरून कच्ची लागणार नाही. आणि मोहरी अशी मस्त तडतडली, त्यामध्ये 1 चम्मच ओवा टाकायचा. ओवाही छान असा फुलला पाहिजे. आता हे मस्त असं तळत आहे, तोपर्यंत ज्या आपण मिरच्या कट केल्या होत्या अर्ध्या भागामध्ये त्या टाकायच्या आणि हे व्यवस्थित आता परतवून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या. आता इथे आपल्या मिरच्या छान अशा तळलेल्या आहेत. व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घेतल्या ना की नंतर मग आपल्याला शक्यतो मसाले टाकल्यानंतर मसाले करपतात, त्यामुळे खूप जास्त वेळ गॅसवर ठेवण्याची गरज लागत नाही. आता इथे मिरच्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा थोडंसे चिमूटभर हळद टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. 1 चम्मच लाल तिखट टाकायचं. हे फक्त कलरपुरतंच लाल तिखट आहे, तिखट थोडंसुद्धा नाही. त्यामुळे 1 चम्मच इथे मी लाल तिखट वापरलेला. आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
आणि आता आपले सगळे मसाले टाकून तयार झालेले आहेत. जो आपण घरी तयार केला छान मस्त असा भाजून तो मसाला घालायचा आणि आता हे सगळं परतवून घ्यायचं. खरं तर ना ह्याच्यामध्ये आपण 2-3 पदार्थ वापरले, जसं जिरे, मोहरी, धणे. ह्यामुळे काय होतं माहिती का, त्या मिरच्यांना इतकी छान चव येते ना की खरंच आपल्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही. अगदी सहज माणूस खाऊन घेईल. कारण काय होतं की सतत आपल्याला भाजी खायची म्हटलं की कंटाळा येतो आणि ठेचाही आपण सारखंच करत असतो. त्यामुळे अशा मस्त अशा झणझणीत आणि हां, त्याच्यावरती लिंबू टाकायचं, कारण थोडा जरी तिखटपणा असेल तो सुद्धा कमी होऊन जाईल. आता लिंबू नसलं तर चाट मसाला वापरायचा, तो सुद्धा चटपटीतच असतो. आणि चवीपुरतं मीठ. आता इथे ना आपण मीठ शेवटला वापरलं, जेणेकरून मिरच्या ह्या अशा लूज झाल्या असत्या, नरम पडल्या असत्या, त्या होऊ नये, त्यामुळे इथे मीठ आपण शेवटला वापरलं. आता हे मस्त असं आपल्याला थोडंसं परतवायचं. आता मिरच्या आपण अजून तळून घेतल्या, त्यामुळे शक्यतो जास्त ठेवण्याची गरज लागत नाही. हे बघा, मस्त आपल्या मसालेदार मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्यांना तोंडी लावण्यासाठी किंवा कधी भाजी नसेल तर त्या चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा सगळा स्वयंपाक केला आहे, पण फक्त तोंडी लावण्यासाठी चटपटीत असं काहीतरी, तर मस्त अशा नक्की तुम्ही करू शकता. आता नेहमी आपण भाजीला वापरतो किंवा नेहमी आपण ठेचा करतो, काहीतरी आपण करतच असतो मिरच्याचं. पण अगदी अशा छान मसालेदार, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. ज्या की खूप साध्या सोप्या असतात, साहित्यसुद्धा खूप जास्त असं नसतं. चटपटीत आणि पटकन विचार केला की रेसिपी आपली तयार असते. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल जर पूर्ण आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.